चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपला दुसरा अध्याय पूर्ण संपला आहे आणि त्याचा उपसंहार म्हणजे पुनरावलोकन आपलं आपण मागच्या वेळेस प्रारंभ केला होता। शेवटचा श्लोक संपवून आपण त्याचं सीमावलोकन प्रारंभ केला होता। आज आपण दुसऱ्या अध्यायाचं एक पूर्ण सरासरी काय त्याच्यामध्ये सांगितलं आहे त्याचा एक आढावा घेऊ आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला आपण प्रवेश करू। तेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये तसे आपण जर त्याची मीमांसा केली तर 5 असे विषय आहेत। त्याच्यामध्ये एकूण 72 श्लोकाचा हा अध्याय आहे आणि या 72 श्लोकामध्ये पहिल्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत जो विषय आहे तो विषय अज्ञान कसं निर्माण होतं, अज्ञानाचंही अज्ञान कसं असतं आणि अज्ञानाचं अज्ञान झाल्यावर काय स्थिती निर्माण होते। तर अज्ञानामुळे मोह निर्माण होतो, अज्ञानामुळे भीती निर्माण होते। अज्ञानाचं जे स्वरूप आहे ना ते स्वरूप असं आहे की जी गोष्ट स्वाभाविक आहे, जी गोष्ट आत्मस्वरूपाच्या संबंधित जी असते त्याचं पूर्ण विस्मरण झालं म्हणजे अज्ञान। अज्ञान ही आत्मस्वरूपाची विस्मृती आहे, म्हणजे अभावात्मक गोष्ट आहे। हे अज्ञान जे आहे हे अज्ञान अर्जुनाला त्या पूर्ण जेव्हा दृश्य पाहिलं त्याने युद्धाचं आणि त्या दृश्यामध्ये त्याचं असं लक्षात आलं किंवा हे सगळे आपले आत्मस्वकीय आहेत आणि यांच्याशी आपण युद्ध कसं काय करायचं। हा त्याच्या स्वभावाच्या विपरीत त्याचा जो भाव आहे, ही स्वाभाविक गोष्ट जी असते ती स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाणारी असते आणि स्वभावाच्या विरुद्ध जी गोष्ट असते अस्वाभाविक गोष्ट जी असते ती स्वरूपाच्या विस्मृतीकडे कारणीभूत। स्वरूप विस्मृती झाली की स्वभावाच्या विपरीत कार्य व्हायला लागतं आणि स्वभावाच्या विपरीत कार्य होणं म्हणजेच अज्ञान निर्माण होतं। असं हे अज्ञानाचं जे मूलभूत लक्षण असं आहे की निषिद्ध कर्माकडे जेव्हा मनुष्य प्रवृत्त होतो ना तेव्हा असं समजायचं की हे अज्ञान आहे। निषिद्ध कर्माकडे माणसाची एक उपदत अशी वृत्ती असते। उपदत वृत्ती जी असते ना ती ज्याला इन्स्टिंक्ट असं म्हणतात इंग्लिशमध्ये, उपदत वृत्ती जी असते ती ही भोगाकडे घेऊन येणार की मनुष्याचा देह जो आहे तो हा कर्म करण्याकरता, तपस्या करण्याकरता, परमेश्वर प्राप्ती करण्याकरता मिळालेला आहे, याची पूर्णपणे विस्मृती आहे। वस्तुतः तो गर्भामध्ये निश्चय करतो बरोबरला की आता माझा जन्म झाल्यानंतर आता हा जन्म मी वाया घालवणार नाही, आता परमेश्वर प्राप्तीशिवाय मी काही दुसरं करणार नाही। पण जसा त्याचा जन्म होतो आणि जशी वैष्णवी माया त्याला झपाटते तेव्हा तो परत एकदा त्याचे जे सगळे जुने संस्कार असतात ना ते सगळे संस्कार जागृत होतात आणि पुन्हा तो निषिद्ध कर्माकडे वळतो। निषिद्ध कर्माकडे एकदा वळला तर तो स्वभावाच्या विपरीत कर्म करतो। निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं? निषिद्ध कर्म अनेक पद्धतीने सांगते, हे स्वभावाचं विपरीत कर्म, आपल्या स्वधर्माचं विपरीत जे कर्म आहे ते कर्म जे आहे हे निषिद्ध कर्म। आणि निषिद्ध कर्मातून हे मोह, त्याच्यानंतर भीती, मनुष्य असा भयभीत होतो कारण त्याचा द्वैतभाव एवढा वाढतो तो आणि त्या भीतीमध्ये आणि मोहामध्ये तो आणखीनच निषिद्ध कर्म करायला लागतो। तर अर्जुनाची ही स्थिती ही अशा प्रकारची की पहिल्या श्लोकापासून 10व्या श्लोकामध्ये जर तुम्ही त्यामध्ये जर पाहिलं तर विशेषतः 4था आणि 5वा जो श्लोक आहे तर ते अज्ञानाचं अज्ञान दाखवणार आहे। 4था आणि 5वा श्लोक की त्याच्यामध्ये तो पांडित्याच्या गोष्टी बोलतो किंवा हे अशा प्रकारच्या हे आत्मस्वकीयांना मारणं हे किती अयोग्य आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार, शेवटी राजभोग घेऊन तरी आपण काय उपयोग आहे त्याचा, हे पाप आपल्या आपण डोक्यावर घेणार। म्हणजे तो केवळ अज्ञानात नाही आहे तर अज्ञानाचं समर्थन करतो, अज्ञानाला ज्ञान समजणं। म्हणजे कसं आहे, अज्ञान जेव्हा दृढ केव्हा होतं की जी चुकीची गोष्ट आहे त्याचं ज्यावेळेस मनुष्य समर्थन करायला लागतं ना तर त्यावेळेस तो असा घोर असा मोहामध्ये, घोर अशा निषिद्ध कर्मामध्ये तो जातो। म्हणजे तो त्याचं समर्थन करताना जी त्याची भूमिका आहे अर्जुनाची ही भूमिका 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये सांगितली। आणि मग
हे अतिशय जेव्हा होतं तेव्हा त्याचा देहसुद्धा आणि त्याचा स्वभावसुद्धा हा त्याला सहकार्य करत नाही. बाकी बाहेरची गोष्ट सोडा, पण स्वतःला असलेली जी प्राप्त असलेली जी प्रकृती आहे ना, ती प्रकृतीही अशा गोष्टीला साथ देते. निषिद्ध कर्म जेव्हा तुम्ही करताना तर बाहेर समाजाचा विरोध होतोच होतो, यात काही शंकाच नाही. की धर्म तुम्हाला असं करू देत नाही, निषिद्ध कर्म करू नका म्हणतात. पण पुढे काय होतं माहिती का, की तुम्हाला ज्या देहाच्या माध्यमातून तुम्ही हे सगळे भोग प्राप्त करत असता तो देह सुद्धा तुम्हाला सहकार्य करत. ही फार महत्वाची गोष्ट आहे की देह सुद्धा म्हणतो की नाही, हे नाही, मी तुला हे करू देणार नाही. बाहेरचे सगळेच धर्मप्रधान जे लोक असतात ते निषिद्ध कर्म करायला विरोधच करतात. नाही, अयोग्य आहे, हे करायला धर्म मान्य करणार नाही, हे धर्माला धरून नाही, हे शास्त्राला धरून नाही, हे स्वधर्माला धरून नाही, असं वारंवार सगळे लोक सांगत असतात. पण तरी काय होतं की मोहग्रस्त झाल्यामुळे तो प्रवृत्त होत असतो निषिद्ध कर्माला. पण पुढे काय होतं की त्याला कोण गाठ कुठे मिळते की त्याचा देहच त्याला मिळतो, तर देहच त्याला असं सांगत असतो हे चुकीचं आहे, तुझं करू नकोस. आणि मग देहामध्ये एक प्रकारची अशी व्याधी निर्माण होते. ती स्थिती ही अर्जुनाची 6व्या आणि 7व्या श्लोकात आहे. 4था आणि 5वा श्लोक जो आहे ना, तो जो आहे तो अज्ञानाचं समर्थन करण्यात, अज्ञानाचं अज्ञान आहे. तर 6वा आणि 7वा श्लोक जो आहे ना, हा भगवद्गीतेमधला महत्वाचा आहे. त्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी मात्र ते समर्थन करण्याचं बंद केलं जातं. आणि तो काय म्हणतो की माझ्या शरीराला कंप सुटला आहे, माझे घसा कोरडा पडलेला आहे, शुष्क झाला घसा, आणि मला आता माझा स्वभाव कोणता आहे, माझं स्वधर्म काय आहे, माझं कल्याण कशामध्ये, हे मला आता कळेन असं झालं. म्हणजे हे अज्ञानाचं ज्ञान आहे. पहिले अज्ञानाचं अज्ञान होतं आणि अज्ञानाचं ज्ञान झालं. अज्ञानाचं ज्ञान जेव्हा होतं ना, तेव्हा निषिद्ध कर्म आपण करतोय याची जाणीव होते. आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. कसा त्याग केला पाहिजे आणि मग काय केलं पाहिजे, निषिद्ध कर्माचा जर त्याग केला तर आपल्याला सुयोग्य कर्म काय आहे ज्याच्यामध्ये आपलं कल्याण होईल, अशा प्रकारचं कुठलं कर्म करायला पाहिजे, हा प्रश्न निर्माण होतो, ही जिज्ञासा निर्माण होते. तर ही जिज्ञासा निर्माण होणे, आपल्या अज्ञानाचं अज्ञान जे आहे हे दूर सारून अज्ञानाचं ज्ञान होणे आणि ही जिज्ञासा निर्माण होणे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला कळत नाही, अशा प्रकारची जाणीव होणे. आणि मग ही जाणीव जेव्हा होते ना तेव्हा तो शिष्याच्या स्थितीत येतो. अहो पुष्कळ लोक म्हणतात की आम्हाला गुरु प्राप्त कुठे मिळतील, आम्हाला गुरु म्हणलं का गुरु करावा का करू नये, असे काही प्रश्न लोक विचारत असतात. पण गुरु आणि शिष्य ह्या दोन्ही ज्या स्थिती आहेत ना, तर पहिले तुम्ही जर सत्शिष्य झाले तर सद्गुरू समोर आहे. तुम्ही शिष्याच्या स्थितीत नाही गेले तर गुरु जवळपास असूनही दिसणार नाही. श्रीकृष्णाचा सहवास अर्जुनाला कित्येक वर्ष आधी होता, कित्येक वर्ष, म्हणजे अगदी एक तर नात्यातच होता, तो आते मामे भाऊ होते, त्यानंतर मित्रासारखे नाते होते पुढे. त्यामुळे आपसामध्ये विनोद आणि हे सगळं चालायचे. त्यामुळे श्रीकृष्णाची जी काय महिमा आहे, तो परब्रह्म परमेश्वर आहे आणि तो जगद्गुरू आहे, ही जी काय जाणीवच त्याला नव्हती त्याला. आणि म्हणून तर तो त्या पांडित्याच्या गप्पा त्याला सांगत होता ना. नाही तर कोणी असं धैर्य करेल का हो की सद्गुरूच्या समोरच ज्ञान सांगायचं कोणी प्रयत्न करेल का. पण हे प्रयत्न का झाले, कारण त्याला एक तर स्वतःच्या स्थितीची जाणीव नव्हती आणि त्याला श्रीकृष्णाबद्दलची काही जाणीव नव्हती. पण जेव्हा त्याचं शरीर जेव्हा कंपन झालं आणि त्याच्या घशाला जेव्हा शुष्कता आली तेव्हा तो असं वाटलं तरी कुठेतरी चुकतंय. म्हणजे चुकतंय म्हणण्याकरता सुद्धा इतक्या स्थितीत यावं लागतं. ते काय बौद्धिक पातळीवर त्यांनी तो निर्णय घेतलेला नाहीये, हे लक्षात. हा शारीरिक पातळीवर झालेला जो काही क्लेश आहे ना, त्या क्लेशामुळे त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी चुकतंय. आणि मग ह्या स्थितीत जेव्हा तो आला आणि तो मग श्रीकृष्ण भगवानाने म्हणाला की काहीतरी विपरीत घडतंय बरं का, माझा घसा शुष्क झालेला आहे, माझ्या हातापायामध्ये असं कंपन येत आहे आणि कुठेतरी माझं विचार करण्यामध्ये आणि माझ्या धारणेमध्ये ही फार मोठी चूक होते. आणि ही चूक होते म्हटल्यानंतर मी युद्ध करू का नको असा प्रश्न नाहीये. प्रश्न काय विचारला की माझं कल्याण कशाचं. म्हणून भगवद्गीतेचा पूर्ण विषय हा जीवाच्या कल्याणाचा विषय. त्या कल्याणाच्या माध्यमातून युद्ध करणं हा त्याच्यातला एक उपविषय आहे.
मुख्य विषय काय असेल, कोणी जर विचारलं किंवा भगवद्गीतेचं मुख्य प्रयोजन काय, तर मुख्य प्रयोजन जे आहे हे सर्व जीवाचं कल्याण, हेच प्रयोजन भगवद्गीतेचं मुख्य प्रयोजन आहे. आणि विषय काय त्यात, विषय जो आहे तो ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण कसं करायचं, म्हणून ह्या दोन गोष्टी समजणं आवश्यक आहे की भगवद्गीतेचं प्रयोजन काय आणि भगवद्गीतेचा विषय काय. या दोन्ही गोष्टी जर समजल्या ह्या दोन गोष्टी जर लक्षात आल्या तर भगवद्गीताचा अभ्यास करताना तेव्हा आपण हे पाहत होतो की अर्जुनाची स्थिती अशी झाल्यामुळे भगवद्गीतेचा विषय सुरू झाला. अर्जुनाची स्थिती अशी झाली की त्याला आपल्या अज्ञानाची जाणीव झाली. अज्ञानाची जाणीव झाल्यामुळे ह्या अज्ञानापासून आपण परावृत्त होऊन आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं आणि आपलं कल्याण व्हावं, ही धारणा जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये येते ना तेव्हा सद्गुरू समोर प्रत्यक्ष असं हे लक्षात घ्या. जोपर्यंत ती धारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला सगळं माहिती आहे, सगळं कळतं आपल्याला आणि आपण जे करतोय ते योग्यच करतोय, तोपर्यंत जवळपास सद्गुरू असूनही तुम्हाला ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता नाही आहे. ही जाणीव झाली 7व्या श्लोकामध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा 8व्या श्लोकामध्ये संभ्रम आहे बरं का, परत म्हणजे ती जाणीव जरी झाली तरी पुन्हा संभ्रम आहे. आणि त्याचं वर्णन मग 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये संजयाने केलेलं आहे. असं ते 1 ते 10 हा अज्ञान हा विषय. आणि त्या अज्ञानामध्ये अज्ञानाचं अज्ञान, अज्ञानाचं समर्थन आणि मग अज्ञानाचं ज्ञान आहे. आणि अज्ञानाच्या ज्ञानातून समर्पण भाव हा झालेला आहे आणि कल्याण प्राप्त करण्याकरता जिज्ञासा निर्माण झाली आहे. अशा प्रकारे भगवद्गीता हा पहिला विषय आहे. दुसरा जो विषय आहे तो विषय आता अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानेच होते. म्हणून भगवंताचं विवेचन जेव्हा सुरू झालं तेव्हा भगवंताचं विवेचन हे ज्ञानाने सुरू झालं. भगवद्गीता सुरुवात कशामध्ये होते तर ज्ञानाने होते, हे लक्षात घ्या. ज्ञानापासून सुरुवात आहे. तर ज्ञान म्हणजे सांख्ययोग. ज्ञान हा जो विषय, सांख्ययोगाचा विषय हा ज्ञानाचा विषय. आता हे ज्ञान कशाबद्दलचं ज्ञान आहे तर ज्ञानाचा संबंध हा स्वरूपाशी आहे. लक्षात पुष्कळदा ज्ञान ह्या विषयावरचा सुद्धा संभ्रम आहे की ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान कशाबद्दल असतं. तर ज्ञान हा विषय जो आहे ना हा कुठल्याही जीवात्म्याचं काय स्वरूप आहे ते स्वरूप हा जो विषय आहे हा नेहमी ज्ञानाचा विषय आहे. बाकी प्रकृती आणि परमेश्वर हे जे दोन विषय आहेत ना हे ज्ञानाचे नव्हेत, हे लक्षात. परमेश्वर हे ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्तच होत नाही. आणि प्रकृती ही जी गोष्ट आहे त्याला ज्ञानप्राप्तीची गरज नाही, त्याला क्रियेचीच संबंध आहे. क्रियेतून तुम्हाला प्रकृती काय आहे कळत. तुम्ही नुसतं बसून चिंतन करत बसले चालणार आहे, प्रयोग करावा लागतो. प्रयोगातून तुम्हाला कळेल हे काय आहे वस्तू. पण हे प्रयोग करण्याकरता सुद्धा स्वतःचं ज्ञान करतो आणि भगवंताची भक्ती करण्याकरता सुद्धा ज्ञानाची गरज आहे. हे लक्षात. ज्ञान हे मुख्य आहे. म्हणजे जसा एखादा तराजू असतो आणि मधला जो काटा असतो की नाही, तो काटा निर्णय घेणारा, तो काटा जसा झुकेल त्याप्रमाणे तुम्ही कुठे वजन जास्त कमी असं आपण ठरवतो. हा जो मधला जो काटा आहे ना तो ज्ञान आहे. तर ते ज्ञान जे आहे ते ज्ञान स्वरूपाबद्दल आहे. जेव्हा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस क्रिया काय करावी हे कळतं. म्हणून सांख्ययोग जो सांगितला तो सांख्ययोगामध्ये आत्मतत्वाचं विवरण आहे. आत्मतत्व जे आहे ना हे अमरतत्व कसं आहे, कारण तो मोहग्रस्त झाला आणि भयग्रस्त झाला. दोन त्याच्यामध्ये अज्ञानाच्या कारणाने त्याला 2 दोष प्राप्त होते. कुठे कुठे 2 दोष झाले. एक दोष आहे तो म्हणजे मोहग्रस्त झाला, ते काय नेमकं आहे आणि काय करायला पाहिजे याच्याबद्दलचा संभ्रम झाला म्हणजे मोहग्रस्त झाला. आणि दुसरं म्हणजे भयग्रस्त झालं की द्वैतभाव निर्माण झाला. मी एक आहे आणि हे एक आहे. द्वैतातून भीती आहे. लक्षात घ्या. हे दोन आपण जेव्हा मानतो की मी एक आहे आणि समोरची एक व्यक्ती आहे, मी एक आहे आणि जगत एक आहे, या जगतापासून मला फायदा होईल का नुकसान होईल, या व्यक्तीपासून मला सुख मिळेल का दुःख मिळेल, हा जो भाव आहे ना या भावातून भय आहे. भीती ही द्वैतातून. त्यामुळे भीती जर दूर करायची असेल तर तुम्हाला द्वैतातून अद्वैताकडे जावं लागेल.
द्वैतातून अद्वैताकडे जाणे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे जर गेले तर द्वैत भाव जाईल, द्वैत भाव गेला तर भयापासून मुक्ती. अर्जुन हा भयग्रस्त झाला होता म्हणून त्याला ज्ञान सांगणं आवडतं. दुसरी गोष्ट मोहग्रस्त झाला होता. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही ह्या सगळ्या जगातल्या वस्तुसंग्रहाला किंवा या जगामध्ये असलेले जेवढे जीव मात्र आहेत, जीवांचा समुच्चय आहे, ह्याच्यापासून आपल्याला सुख आणि दुःख मिळतं. हे सुख मिळेल ही जी धारणा आहे ना, ह्यालाच मोह असेल. मोह म्हणजे काय की प्राकृतिक पदार्थापासून आपल्याला सुख मिळेल आणि म्हणून ही सुखप्राप्ती करता म्हणून त्याच्याबद्दलची जो रागद्वेष आहे हे प्राप्त व्हावं म्हणून जो एक प्रकारची आसक्ती आहे, ही आसक्ती ह्या मोहातून निर्माण होते. म्हणून मोह त्याचा आधार आहे. आणि मोहाचा आधार काय आहे? मोहाचा आधार हा परत एकदा द्वैत येतो. कारण मी एक व्यक्ती आहे आणि या वस्तू आहेत, या वस्तूपासून मला सुख मिळेल, त्या सुखात बद्दलची जी लालस आहे ना त्याला मोह असं म्हणतात. त्या लालसेतून आसक्ती आहे, कामना आहे. हा जो मोह आहे, हा मोह का निर्माण झाला की हे सर्व जे लोक आहेत या सर्व लोकांना मला आता आजपर्यंत खूप सुख दिलं, खूप मला त्याने उपदेश केले गुरुंनी मला, आणि अशा या सगळ्या लोकांपासून मला जे काही प्राप्त झालेलं ते पुढे प्राप्त होणार नाही. हा मोह. माझे आप्तस्वकीय भाऊ बंध त्या सगळ्यांना जर मी मारलं तर मला पाप लागेल. हा मोह आहे. म्हणजे आपण काय करावं काय करू नये याच्याबद्दलची जी एक संभ्रम अवस्था आहे, ती अवस्था ही मोहातून निर्माण झाली. म्हणून हा मोह आणि ही भीती या दोघांचं जर मूळ काय असेल तर अज्ञान होतं. आणि त्या मुळाला जर दूर करायचं असेल तर ते दूर करण्याकरता एकमेव जे आहे हे ज्ञान देणं आवश्यक. आणि ज्ञानाचा विषय काय असेल तर स्वरूप. आता ही गोष्ट स्पष्ट झाली की ज्ञानाचा विषय हा स्वरूप आहे. स्वरूप ज्ञान म्हणजे सांख्ययोग आहे. असा हा सांख्ययोग भगवंतांनी 20 श्लोकामध्ये सांगितला. 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत त्यांनी या शोक आणि मोह निवारणाच्या प्रयोजनार्थ आत्मतत्वाचं विवरण केलं. जे अमरतत्व आहे, जे अजन्मा आणि अमर आहे, ते अविनाशी आहे, त्याला पंचमहाभूतापासून कधी क्षती पोहोचू शकत नाही. त्यामुळे ह्याचा जन्म आणि मृत्यू होतो ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पनाच कशी चुकीची आहे हे ज्ञान दिलं. आणि जन्ममृत्यूचं भय आहे ना, जन्ममृत्यूचं भय आणि देहाचा मोह आहे. मोह कशाचा आहे? देहाचा. तर जो देह सांगितला अविनाशीच आहे, त्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण आत्मतत्व कसं आहे? आत्मतत्व अखंड आहे. म्हणून कित्येक हजार वर्षापूर्वी तूही होतास आणि मी होतो, आणि अनेक येणाऱ्या 1000 वर्षानंतर सुद्धा आपलं दोघांचे अस्तित्व अखंड राहणार. म्हणून अस्तित्वाबद्दलचं विवरण आहे पूर्ण. आत्मतत्व म्हणजे अस्तित्व आहे. आत्मतत्वाला आपण कसं वर्णन केलं? आपण खूप विस्ताराने पाहिलं. आत्मतत्व हे आपल्या जन्माच्या वेळेस आपण जे होतो तेच आपण वृद्धावस्थेमध्ये आहोत, काहीच फरक नाही. आणि तेच आपण जन्मापूर्वी होतो आणि तेच आपण मृत्यूनंतर राहणार आहोत. ही जी अस्तित्वाची जी अखंडता आहे ना, ती अखंडता म्हणजे आत्मतत्व. आणि ते कधीही त्याचा खंड नाही आहे. त्याच्यामध्ये पंचमहाभूताचा आणि त्रिगुणाचा काहीही संबंध नाही. तिथे विषयाचा शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे पंचतन्मात्रात्मक विषय आहे त्याचा कुठेही तिथे स्पर्श नाही. म्हणजे प्रकृतीचा तिथे गाडीचाही संबंध नाही आहे. आणि भीती, मोह, रागद्वेष सगळे प्रकृतीमध्ये आत्मतत्वाचा त्याचा काही संबंध नाही. म्हणून त्याला कुठल्याही पंचमहाभूताचा संस्कार होऊ शकत नाही किंवा त्याच्या प्रभावाने त्याचा कधीही लय होऊ शकत नाही. असं हे आत्मतत्व असताना भीतीचं कारण काय? आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की जे टिकेल का नाही टिकेल असं जे वाटतं ते नाहीच आहेत. मुळातून टिकणं हा नंतरचा भाग आहे. जन्म हा भ्रमाचा होतो, मृत्यू हा भ्रमाचा होतो. जन्म हा अज्ञानाचा होतो आणि मृत्यू हा अज्ञानाचा होतो. आणि जे ज्ञान आहे ना त्याचा जन्मही नाही, मृत्यू नाही. म्हणून स्वरूपाबद्दल वर्णन करण्याचा मुख्य उद्देश काय होता
की ज्याच्याबद्दल तू भयग्रस्त झाला, ज्याच्याबद्दल तुला मोह झाला, ज्याच्याबद्दल तुला अखंडतेने असं चिंता वाटायला लागली, ती गोष्टच मुळातून अस्तित्वहीन आहे. आणि ज्याचं अस्तित्व आहे त्याच्याबद्दल तू काही चिंतन केलेलं नाही. म्हणून संबंध आत्मतत्वाचं विवरण केल्यानंतर तो म्हणाला आता हे मोह सोडून दे, आता हा जो मोह करण्याचा विषय आहे तो सोडून दे. मग वस्तुतः हा विषय संपल्यानंतर युद्धाचा विषय राहतो कुठे हो मला सांगा. हे भगवंताला माहिती होतं. म्हणून 11 ते 30 त्यांनी सांख्ययोग जरी सांगितला, जरी त्यांनी आत्मतत्वाचं विवरण केलं, तरी लगेचच 31व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत त्यांनी स्वधर्म सांगितलं. म्हणजे आधी स्वरूप सांगितलं आणि मग स्वधर्म सांगितलं. पण मग बघा, आधी काय सांगितलं? स्वरूप सांगितलं आणि स्वरूपातून स्वधर्माकडे आले. ते 31व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की तुझा क्षत्रिय धर्म आहे आणि क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे तुझं आद्य कर्तव्य ठरतं. त्याच्यातूनच तू स्वरूपाकडे जाशील. स्वरूप तर सांगितलं, पण स्वरूपाची प्राप्ती नाही सांगितली ना. स्वरूप हे थेअरी सांगितली, प्रॅक्टिकल नाही सांगितलं. स्वरूप हे असं आहे, अजन्मा अमर, त्याचा अविनाशी तत्व, पंचमहाभूताचा प्रभाव नाही. आणि दिसतो तर सगळाच प्रभाव. याला सांगतोय तो तर घाबरलेला आहे, तो भीतीग्रस्त आहे, तो मोहग्रस्त आहे. ठीक आहे, ज्ञान तर सांगितलं, पण मोह तर सुटत नाही. मोह सुटण्याकरता काय करायचं? शेवटी मार्ग सांगणे आवश्यक. समजा आपण सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्या स्थानाचं खूप वर्णन केलं, इतकं वर्णन केलं की मनामध्ये अशी तीव्र इच्छा झाली की नाही हे स्थान आपण पाहिलंच पाहिजे. पण कसं जायचं हे सांगितलंच नाही, तर त्याचा काही उपयोग नाही ना. तसं त्या स्वरूपाचं इतकं वर्णन केलं की असा तो दैदिप्यमान आहे, अखंड आहे, अमर आहे, सगळं मान्य पूर्ण. आणि म्हणून तू घेऊ नकोस. अरे पण तरी भीती वाटते, तरी मग व्हायला लागला ना. ऐकला आनंद वाटला आहे, पण नंतर मग ह्या स्वरूपाला जर प्राप्त करायचं असेल तर काय करायचं? मग तिथून स्वधर्म सांगितलं. म्हणून 31व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत स्वधर्माचं वर्णन केलं की प्रत्येक व्यक्तीला स्वधर्म दिलेला आहे. तो स्वधर्माचं जर तू पालन करशील तर तू स्वरूपाकडे जाशील. काही लोक म्हणतील बाई हे सांगताना स्वधर्म सांगण्याची आवश्यकताच काय होती? ही आवश्यकता स्वधर्मातून स्वरूपाकडे जायचं. स्वधर्म कसा आहे? मग तो त्रिगुणात्मक प्रकृती. प्रत्येक व्यक्तीला त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे कुठला तरी एक गुणविशेषता त्याला त्या वंशातून त्याला मिळालेली आहे. ती विशेषता त्याच्याकडे जन्मापूर्वीच त्याच्या सूक्ष्मदेहामध्ये होती, म्हणून तो त्या वंशात जन्मला. आणि त्या वंशातून त्याचं अन्नमय कोश जो स्थूलदेह आहे तो त्या वंशातून तो त्याला गुण मिळाला. तो गुण घेऊनच तो जन्मला. आता त्या गुणाच्या अनुसार त्याला आपला धर्म निभावावा लागेल आणि तो धर्म निभावला तर तो स्वरूपाकडे जाईल. असा तो पूर्ण सिक्वेन्स आहे, हे लक्षात घ्या. म्हणून म्हणाल मग काय गरज आहे त्या स्वधर्माची? आम्ही दुसरं काहीतरी करू ना. काय बिघडतं का? स्वधर्मच का करायचं? जी गोष्ट तुझ्याकडे नाहीये ती नसलेल्या गोष्टीचा जर तू वापर करायला लागला तर तुला क्लेश होणार. तू स्वधर्म तुला स्वरूप कधीच प्राप्त होऊ शकणार. तू आणखीन कुठल्या तरी मोहामध्ये अडकून पडतो. त्यामुळे पहिल्यांदा जन्माच्या आधीच काही गुण घेऊन आलेला माणूस. त्रिगुणात्मक प्रकृती ही अंतःकरणामध्ये असते, त्रिगुणात्मक प्रकृती ही सूक्ष्म देहात असते. हे लक्षात घ्या. जन्मताना काय काय आपण बरोबर घेऊन येतो, जन्मापूर्वी आपल्या बरोबर काय काय सामुग्री असते हे लक्षात घ्या. ती सामुग्री असते एक ते पूर्ण सगळ्या इच्छेचा समुच्चय असतो, ज्याला आपण कारण देह असं म्हणतो. अनेक अनंत इच्छा जो काही पूर्व अनंत जन्ममृत्यूच्या सगळ्या फेऱ्यामध्ये जे सगळे काही विषय त्याला मिळालेले, जे काही त्याच्या इच्छा होत्या त्या इच्छेचा समुच्चय एक असतो. तर त्याला आपण विज्ञान आनंदमय कोश असं म्हणतो किंवा त्यालाच आपण कारण देह असं म्हणतो. आणि त्याच्या खालोखाल सूक्ष्म देह सुद्धा तो घेऊन येतो. त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे झाले करण. आणि अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त हे झाले बाह्यकरण. आणि अंतःकरण जे आहे हे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळेचे सगळे जे आहेत त्रिगुणात्मक. एवढा म्हणून सूक्ष्म देह आहे ना हा पंचमहाभूताचा नाहीच. हा सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा आहे.
हे 3 गुण तो घेऊन आला आणि या 3 गुणामध्ये कुठल्या तरी एका गुणाची विशेषता होती. त्याचा अहंकार सत्वगुणी तरी असेल किंवा रजोगुणी तरी असेल किंवा तमोगुणी असेल. असं ते विशेष गुणविशेषता घेऊन तो त्या आईच्या गर्भामध्ये त्या जीवात्म्याचा प्रवेश झाला. आणि कशामुळे त्या आईच्या गर्भात प्रवेश झाला? कारण त्या आईवडिलांमध्ये तेच गुण होते, हे लक्षात घ्या. गुणागुणाचा संबंध कसा आहे आणि जन्म कसा आहे हे जन्माचं रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. आणि त्याच्या अनुसार त्याला स्वधर्म मिळालेला आहे. फार मोठी म्हणजे योजना कशी आहे बघा. योजना जी आहे ही संबंध ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये जन्ममृत्यूच्या अशी सगळी योजना कशी व्यवस्थित असते. ती काय आपोआप घडलेली गोष्ट नसते. हा काय ऍक्सिडेंट नसतो. आणि ते तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्याची तुम्हाला जर जाणीवच नसेल आणि तुम्ही विपरीत कर्म करायला लागले त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. जे स्वधर्माच्या विपरीत जे कर्म आहे ना त्या सगळ्या कर्माला एकच शब्द दिला, निषिद्ध कर्म. विधिनिषेध असा शब्द वापरला. विधिनिषेधामध्ये निषेध पहिल्यांदा समजला पाहिजे, मग विधी समजेल. आधी विधीचा खूप चर्चा करतात आणि कृतीमध्ये निषेध करतात, काय उपयोग होत नाही. पहिल्यांदा निषेध समज, काय काय करायला नाही पाहिजे ती यादी आपल्याकडे तयार करा. काय काय बोलायला नाही पाहिजे ती पहिल्यांदा यादी पाहिजे. मग काय बोलायचं हे नंतर ठरवा. काय काय करायला नाही पाहिजे हे जर कळलं नाही तर करता करता नाही ते गोष्टी करू लागतो. म्हणजे आपल्या कृतीमध्ये जी करायला नाही पाहिजे ती एकदा केली गोष्ट ती झाला त्याचा पूर्णपणे विस्तार झाला. आणि तुम्हाला जर स्वरूप प्राप्ती करायची असेल तर तुम्ही जी सामुग्री घेऊन आलेला आहात त्या सामुग्रीचा अभ्यास करा. आणि त्या सामुग्रीच्या अनुसार त्या सामुग्रीचा विनियोग जर तुम्ही कराल तर तुमचं पेनिट्रेशन जे आहे ना ते स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही देहाच्या मधून पेनिट्रेशन होऊन तुम्ही स्वरूपाकडे जाल. नाही तर वरवरच खेळत बसाल. एकच गेलं आयुष्य संपलं, कुठे स्वरूप कुठे माहितीच नाही. सबंध आयुष्य जे आहे हे कुठल्या तरी कर्मकांडामध्ये अडकून ज्ञानाचा कुठे स्पर्शच होत नाही. आणि मग त्या अशा म्हणजे भ्रमा अवस्थेमध्ये मृत्यू झाला एकदा की पुन्हा भ्रमण सुरू होतं. भ्रमा अवस्थेच्या मृत्यूमधूनच भ्रमण आहे लक्षात. आणि म्हणून स्वधर्म समजून घेणे, स्वधर्माचं महत्व हे त्याच्यानंतर या 31व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकामध्ये की तुला हा क्षात्रधर्म निभावाच लागेल. तुझा जन्म हा क्षत्रियामध्ये झालेला आहे. तो क्षात्रधर्माशिवाय तुला पर्याय नाही. तो कठीण जरी वाटत असला तरी करत गेला म्हणजे तो सहज होईल. आणि करता करता सहज अवस्थेमध्ये जातो तो स्वरूपामध्ये जातो. सहज अवस्थेतून स्वरूप आहे लक्षात घ्या. अस्वाभाविक गोष्टीमध्ये स्वरूप मिळू शकत. स्वभावाचा आणि स्वरूपाचा संबंध महाराजांनी हा विषय घेतला. स्वभाव से स्वरूप तक हा विषय पूर्ण 60 प्रवचन आहेत. त्यात स्वभाव से स्वरूप तक हा जो विषय आहे ना तो ह्यालाच धरून आहे. स्वभावामध्ये स्वधर्म लपलेला आहे आणि स्वधर्म ज्यावेळेस तुम्ही वापरायला लागाल तेव्हा नकळतपणे तुमची सहज अवस्था होईल. सहज अवस्था म्हणजे निरंकारी अवस्था. म्हणजे तिथे तुम्ही सूक्ष्म देहाला भेदलं. ज्यावेळेस तुम्ही निरंकारी व्हाल ना तेव्हा तुम्ही सूक्ष्म देहाला भेदून कारण देहामध्ये गेले. आणि ज्यावेळेस कारण देहामध्ये जाल आणि भगवंताचं स्मरण कराल तो कारण देह सुद्धा हा भगवत स्वरूप जेव्हा होतो तेव्हा कारण देहाचे भेद होतो स्वरूपाकडे पोहोचतो. म्हणजे स्वधर्माचं महत्व किती आहे बघा. स्वधर्मातून तो सहज अवस्थेमध्ये आणि तिथे भगवंताने सांगितले की हे तू सहजतेने करशील. लोक आहेत त्याच्यामध्ये ते तर ती भीती सांगितली. परधर्मे भयावह म्हणजे काय, निषिद्ध कर्म केले की भीती निर्माण होणार काही शंकाच नाही. पण स्वरूप स्वधर्म करताना सहज अवस्थेत जाशील हे अविवेचन आहे. आणि सहज अवस्थेमध्ये जाशील ना तर तू निरंकारी होईल. अहो अहंकार केल्यामुळे राहतच काय स्वरूप. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तू स्वभावामध्ये अडकला. अहंकार एकदा गेला रे गेला की नुसती ऊर्जाच ऊर्जा, शक्तीच शक्ती. नाही तर मग बाकी सगळे माया आहे पूर्ण. माया म्हणजे भ्रम. बाकी एरवी बद्धजीव काय भ्रमण करत असतो. पण जसं जसं तो स्वधर्म करतो तसं त्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा अनुभव येतो. आणि त्या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये सुद्धा जेव्हा सहज होतो तो प्रकृतीला भेदून जात होतो आणि शिवाची शक्ती जी आहे ती त्याच्यामध्ये अनुभवत. शक्ती स्वरूपात झाल्यानंतर त्याला स्वरूपात जायला काहीच वेळ लागला. म्हणजे बघा आता कसा सिक्वेन्स बघा. तुम्ही भगवद्गीतेचा अध्याय दुसरा जर पाहिला तर हा जर सिक्वेन्स पाहिला की पहिले अज्ञान आणि अज्ञानाला दूर करण्याकरता ज्ञान,
स्वरूपज्ञान दिले आणि त्या स्वरूपज्ञानाला प्राप्त करण्याकरता स्वधर्म सांगितला. असा 31 ते 38 श्लोक झाला. त्याच्यानंतर 39 श्लोकापासून ते 53 श्लोकापर्यंत हा मोठा विषय घेतला की हा स्वधर्म सिद्ध करण्याकरता सुद्धा तुला पहिल्यांदा कर्मयोग काय हे कळलं पाहिजे. आणि स्वधर्म सिद्ध करताना अजून एक अडचणीची गोष्ट काय आहे ते मनुष्य कामना करतोच. मनुष्यामध्ये काय असतं म्हणजे का की त्या पूर्व सगळ्या अनेक संस्कारामुळे कारण देहामध्ये अनंत अशा इच्छा दबलेल्या असतात. ठीक आहे, तुमच्या सूक्ष्म देहामध्ये त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि त्या त्रिगुणात्मक प्रकृतीप्रमाणे तुम्ही तुमचा स्वधर्म सिद्ध करत आहात. पण त्यात आणखीन एक अडचण आहे ना. काय अडचण आहे तर कारण देहामध्ये जे अनंत इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला प्रलोभित करतील. चांगलं व्यवस्थित काम करतोय पण एक अशी काही छोटी घटना घडते की तो स्वधर्म करत असताना सुद्धा कुठल्या तरी प्रलोभनामध्ये तो अडकला. आणि प्रलोभनात जर तो अडकला तर तो केव्हा स्वधर्म सोडेल आणि केव्हा निषिद्ध कर्म करेल हे त्याला कळतच नाही. मग प्रलोभनात जर अडकायचं नसेल तर काय करावं लागेल बाबा. तर तुझा जो अहंकार आहे ना तो अहंकारच प्रलोभनात घेऊन जातो. प्रलोभनात घेऊन जाणारी कोणती वस्तू आहे ही लक्षात आली पाहिजे. प्रलोभनामध्ये घेऊन जाणारी माणसामध्ये अंतःकरणामध्ये जे अंतःकरण चातुष्ट आहे अहंकार मनोबुद्धी चित्त अहंकार असं म्हटलेलं. तर ह्या 4 ह्याच्यामध्ये अहंकार नावाची जी गोष्ट की नाही ती अहंकार नावाची गोष्ट स्वधर्म करताना सुद्धा अशी शांत बसत नाही. मी यज्ञ केला, मी एवढं हवन केलं, मी इतक्या लोकांना दान केलं ही तर भावना जातच ना. आणि ती भावना एकदा राहिली की माझ्या इतकं श्रेष्ठ कोणी नाही. मग कोणीतरी येऊन सांगतो अहो तुम्ही काहीच केलं नाही, त्या व्यक्तीने तुमच्यापेक्षा जास्त केलं. असं कसं काय केलं. मग मी पण करतो त्यापेक्षा जास्त. जे माझ्या स्वधर्मात बसत नाही. या अहंकारामुळे काय होतं कळत न कळतपणे मनुष्य ईर्ष्या करायला लागतो आणि त्या ईर्ष्येतून तो निषिद्ध कर्म करतो. आणि एकदा निषिद्ध कर्म झालं की स्वधर्म उडतो आणि त्याला कळतच नाही. केव्हा तो अहंकारामध्ये अहंकार त्याच्यावर हवी झाला आणि तो अहंकार हवी झाला की सगळं गेलं केला. मग अहंकार दूर होण्याकरता अहंकाराला मल म्हटलेलं. अहंकाराला काय म्हटलं मल. तो अहंकार दूर झाला की त्याला निर्मल म्हणतो. अंतःकरणामध्ये जोपर्यंत अहंकार आहे तेव्हा मलयुक्त अंतःकरण. अहंकार दूर झालेला अंतःकरण आहे त्याला निर्मल अंतःकरण. हे अहंकार दूर केव्हा होऊ शकतो त्याच्याकरता 39व्या श्लोकापासून 53व्या श्लोकापर्यंत कर्मयोग सांगितलं. म्हणजे निष्काम कर्मयोग. त्या कर्मयोगात सुद्धा 47, 48, 49 आणि 50 हे 4 श्लोक तुम्ही लिहून घ्या. हे 4 श्लोक त्याचं रहस्य सांगितलं कर्मयोगाचं. कर्मयोगामध्ये काय माहिती का कर्म करत असताना स्वधर्म साधत असताना तुम्हाला काय काय करावं लागेल. एक तर तुमचा कर्तृत्व भाव म्हणजे मी केला आहे हा भाव क्षीण करून कर्तव्य भाव करा. कर्तृत्व भावातून कर्तव्य भावाकडे ही एक गोष्ट सांगितली की माझं कर्तव्य आहे हे कर्तव्य भावनेने मला करायचं. दुसरी गोष्ट काय सांगितली की निष्काम व्हा. 47वा श्लोक. 47व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की तुला स्वाधीनता कशामध्ये आहे. तुझी स्वाधीनता तुला दिलेलं स्वातंत्र्य हे तुझा स्वधर्म सिद्ध करण्याकरता आहे. पण तुझं काय तुला मिळालं याच्यामध्ये कुठलं फळ मिळेल हे फळ ठरवण्याची स्वाधीनता तुला नाही. आणि ते ठरवायला लागला की तू आपोआप पराधीन होशील. मनुष्य पराधीन कुठं होतो आणि स्वाधीन कुठं होतो हे रहस्याचे सांगितलं. कर्मण्य व अधिकार असे त्यामुळे अधिकार हा जो शब्द वापरला ना अधिकार या शब्दाचा अर्थ असा आहे बरं. कारण काही शब्दाचे आपल्याला सखोल अर्थ समजून घ्यावे लागतात. अधिकार म्हणजे लोक म्हणतील अधिकारावर बसला असं नव्हे तर कर्म करण्याकरता तुला दिलेली स्वाधीनता स्वतंत्रता. मनुष्य काय माहिती का स्वतःला पराधीन मानतो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माडगूळकरांनी सांगितलं. पण केव्हा जर तो प्रकृतीत आसक्त असेल तर तो जो म्हणेल मला असाच कर्माचं फळ पाहिजे असं म्हटलं की तो झाला पराधीन. पण भगवंताने मनुष्य नावाचा जो काही जीव निर्माण केला त्याला जीवात्म्याला मनुष्याचा देह दिला त्याचं खरं म्हणजे मुख्य उद्देशच तो स्वाधीन व्हावायचा करतो. बाकी सगळे पराधीन आहेत. देवदेवता गंधर्व
सगळ्या प्रकारचे जे काही बाकी जीव आहेत ते सगळे पराधीन आहेत. त्यांना भोग नाही दिले तर ते जगतात. तुम्ही जर दररोज नैवेद्यावर नाही दिला तर ते तुम्हाला बरोबर त्रास द्यायला सुरू करतात. ते तुमच्या सगळ्या त्या देण्यावर ते पूर्ण देव अवलंबून आहे. एक मनुष्य असा आहे बरं पूर्ण 14 भुवनामध्ये की त्याला स्वाधीनता दिली, पण कुठे हे नाही कळलं की तो पशुपेक्षा खाली जातो. एक मनुष्यच असा आहे की त्याला स्वधर्म सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं. तुम्हाला दिलेला जो काही तुमचा जो काही वर्ण आहे आणि आश्रम आहे, तुम्हाला दिलेला जो स्वधर्म आहे तो सिद्ध करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कर्मण्येवा अधिकार 47व्या श्लोकाचं पहिलं चरण. म्हणजे हे जे आहे हे कर्मयोगाचं एक महत्वाचे जे स्तंभ आहेत ना ते आपल्याला कळाले ते स्वधर्म सिद्ध करायला मदत होते. दुसरं जे काय आहे की तुमचा हा कर्तव्य भाव ठेवा आणि जे काय तुम्हाला प्राप्त होईल ना ते अगदी आनंदाने स्वीकारा. अपेक्षाच करू. फळ काय मिळेल ह्याचं चिंतन करणं म्हणजे पराधीनतेकडे जाणं. ही झाली दुसरी बाजू. तिसरी बाजू जी आहे ना 48, 49 आणि 50 हे 3 श्लोक जर तुम्ही पाहिले तर आणखीन एक वेगळीच बाजू सांगितली कर्मयोगाची. ती अशी सांगितली आहे की तुम्हाला लाभ आणि अलाभ, सुख आणि दुःख, उष्ण आणि शीतल असं काही जरी प्राप्त झालं तरी, कुठलंही प्राप्त झालं तरी तुमच्यामध्ये समत्व असलं पाहिजे, तर तुम्हाला स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग खुला आहे. समत्व योग उच्चते हे 4थं चरण आहे त्या श्लोकाचं. समत्व योग उच्चते कर्मयोगाचा उच्चांक आहे बरं का. त्याचं रहस्याचं काय असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये जर समभाव असेल सुखदुःखाबद्दल तर तुम्ही जिंकले. कर्मयोगाचा अंतिम काय असेल म्हणजे गड जिंकताना शेवटी वर आपण एक झेंडा लावतो ना, भगवा झेंडा लावला की किल्ला जिंकला, मग सगळे हर हर महादेव म्हणतात. आहे की नाही ती पद्धत. किंवा शेवटी गड जिंकताना किती जरी शत्रूला मारलं पण जर झेंडा लावायचं विसरलं तर काय उपयोग नाही. तसं तुम्ही स्वधर्म किती जरी सिद्ध केला तरी जर तुम्ही समत्व जर नाही प्राप्त झालं तर काही उपयोग नाही होणार. विषमता निर्माण झाली ना झाली की पुन्हा कोसळला पाहिजे. म्हणून तो शेवटचा झेंडा जो वर लावायचा आहे ना तो समत्व योग उच्चते हा झेंडा आहे आपल्याकडे. हा झेंडा लावला की तुम्ही जिंकले. म्हणून 48, 49 आणि 50 हे 3 श्लोक अतिशय चिंतनशील आहेत. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की सुखदुःखाचा हा समत्व भाव जर तुमच्यामध्ये आला तर तुम्ही स्वरूपाकडे निश्चित जा. समत्व योग उच्चते. समत्व ही बुद्धीची धारणा आहे आणि योग म्हणजे परमेश्वराची एकरूपता. आणि हे सिद्ध होणार असं अभिवचन. 3 शब्द किती महत्वाचे. या 3 शब्दावर भगवद्गीता पूर्ण उभी आहे हो. खरंच हा जर तुम्ही झेंडा लावला ना तर तुमचं गीता रहस्य पूर्ण झालं. गीता रहस्य काय असेल ते 3 शब्दातच आहे. फक्त 3 शब्द समजले ना लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य झालं पूर्ण. किती महत्वाचं. त्याच्यानंतर हे कौशल्य कसं बाळगायचं हे पुढे सांगितलं. हे सांगितलं की असं समत्व हे जे आहे ना हे समत्व म्हणून त्याचं उदाहरण देताना सांगितलं की असा भोरा जर आपण जोरात फिरवला की नाही तर तो असा पहिल्यांदा गरगर 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 फिरत 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 एक मध्यबिंदू साधला. आणि मध्यबिंदू साधला तर तो आता सरळ त्याचे मध्य जे ॲक्सिस असते ना ते अशी व्हर्टिकल रेषेमध्ये असते. तेव्हा त्याला अँगल येत नाही त्याला. आणि या व्हर्टिकल रेषेमध्ये येते ना त्यावेळेस तो इतका प्रचंड त्याचा वेग असतो आणि तो स्थिर दिसतो. ज्याला फिजिक्समध्ये डायनामिक इक्विलिब्रियम असतो. डायनामिझम आहे आणि इक्विलिब्रियम. प्रचंड वेग आहे पण स्थिर आहे. कर्म करतोय पण समत्व आहे. असं ज्याला सिद्ध झालं असं कौशल्य ज्याला प्राप्त झालं ना त्याला कर्मयोग सिद्ध झालं. कर्मयोगाचं कौशल्य काय असेल ते कौशल्य दिलेलं आहे पुढच्या श्लोकात. कर्मयोगाचं कौशल्य काय असेल तर तुम्ही कर्म करत असताना तुम्हाला सुख मिळो दुःख मिळो तुमची जी धारणा आहे ती कुठे बदलली नाही पाहिजे. अतिशय स्थिर शांत भाव अतिशय शांत. सुख मिळो दुःख मिळो काय नाही. प्रकृतीचं अंग आहे ते. मला काय होणार आहे. मी तर माझ्या आत्मतत्वात बसलो. हे सच्चिदानंद तत्व आहे. त्याला हेरून कोण चोरणार तो. चोरी तुमची समजा किती जरी केली सोन्याची चोरी करेल पैशाची चोरी करेल अंगावरच्या कपड्याची चोरी करेल त्याच्या पलीकडे काय करणार. पण माझा सच्चिदानंद कोण घेऊन जाईल. जो सच्चिदानंदात बसला ना त्यालाच हे समजू शकतो. आणि जो सोन्यात बसला
तो रडत बसेल की माझं सोनं गेलं. ही महत्वाची गोष्ट. ज्याला ह्याच्यामध्ये जो धड झाला त्यालाच ते कौशल्य प्राप्त. म्हणून त्याच्यामध्ये कौशल्य कसं प्राप्त करायचं हे 49 आणि 50 म्हणून 39 ते 53 हे जरी एवढे कर्मयोगाचे जरी श्लोक असले तरी त्यात 47, 48, 49 आणि 50 हे 4 श्लोकाचं तुम्ही चिंतन करा. त्याच्यामध्ये कर्मयोगाचं संबंध रहस्य दिलं. ते रहस्य तुम्हाला प्राप्त झालं आणि कर्मयोग एकदा सिद्ध झाला माणसाला की स्वरूपाकडे तो मग अनुसंधानित राहतो. मग तो अखंड स्वरूपाशी आहे. असा जो मनुष्य आहे तो अखंड आपल्या स्वरूपाशी आत्मतत्वाशी एकनिष्ठ राहतो असं भगवंतांनी वर्णन दिलं. आणि तो विषय तिथे जवळजवळ संपवत होता. पण अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुनाने काय प्रश्न विचारला की बा हे सगळं तू सांगतो खरंच शक्य आहे का. हे वर्णन तर फार अगदी ऐकण्यासारखं आहे पण खरं असं काही असू शकतं का. हे अशा प्रकारचा जो काही आहे कर्मयोगी हे जो अतिशय स्थिर झालेला आहे समत्व प्राप्त झालेला आहे आणि ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे अशी स्थिर प्रज्ञा असलेला मनुष्य खरोखरच असा असतो का. आणि असा जर असेल तर तो समाधी अवस्थेतच जायला पाहिजे. पण समाधी अवस्थेमध्ये जर तो गेला असेल तर मग तो चालतो कसा काय, तो बोलतो कसं काय, वागतो कसं काय आणि आचरण कसं आहे. मोठं विलक्षण आहे हे सगळं. असा एक स्वाभाविक जिज्ञासा त्यामध्ये आली आणि त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी जेव्हा 54व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला त्यावेळेस 55व्या श्लोकापासून ते 72व्या श्लोकापर्यंत स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगितली. आपण ते खूप विस्ताराने आपण त्याचं पाहतो की ज्याची प्रज्ञा स्थिरावी जो त्यामध्ये आहे म्हणजे समाधी स्थितीमध्ये आहे. पण समाधी स्थितीमध्ये जे असली ते तिथे बसणं उठणं नव्हे किंवा समाधीत बसले आणि आता समाधी संपली समाधी भंगली आता उठून चालायला लागला आणि पुन्हा आपल्या दैनंदिन सगळ्या कामक्रोधामध्ये लागले असं तो नसतो. स्थितप्रज्ञा म्हणजे कसा आहे तो की ज्याची प्रज्ञा अखंड स्थिर आहे तो अखंड समाधीमध्ये असून सुद्धा व्यवहार करतो. तो चालतो बोलतो बसतो उठतो सगळे व्यवहार आहेत आणि तरी तो समाधीमध्ये असतो. म्हणजे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य काय असेल तर बुद्धीमध्ये पूर्ण भर दिलेला आहे. भर मनावर नाही आहे. इथे स्थितप्रज्ञा या शब्दामध्ये प्रज्ञा हा शब्द फार मोठा. तरल स्थितीमध्ये बुद्धी ज्यावेळेस येते ज्याच्यामध्ये विवेक सिद्ध झालेला आहे यामध्ये वैराग्य सिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये तरलच अशी स्थिती आहे आणि त्याचं आचरण जे अतिशय पवित्र आणि शुद्ध आहे. ज्याला वेगळं असं ध्यानधारणा आणि प्रत्याहार समाधी लावायची गरज. अष्टांग योग हे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे. अष्टांग योगाकरता अगदी शरीराने प्रभावित करायची काही गरज नाही होती. ठीक आहे बाकी योगासनं श्वासाकरता तुम्ही करा श्वासावर नियंत्रण करण्याचे प्राणायाम करा त्याच्याबद्दल काही विरोध नाही आहे. पण ते केल्याने परमेश्वर प्राप्त होते असं अजिबात नाही आहे. ते बुद्धी स्थिर झाली पाहिजे. स्थितप्रज्ञ झाल्याशिवाय परमेश्वराची त्या अनुसंधान होऊ शकत नाही. नाही तर काय होईल की काही काळ परमेश्वराची अनुसंधान झाल्याचा भास होईल आणि नंतर उठून परत चालायला लागला तर पुन्हा कामक्रोध रागद्वेष आहे. त्याला परमेश्वर प्राप्ती झाली तो कामक्रोध कसं काय करू शकतो. हे प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभे राहतात. अष्टांग योगाचा अभ्यास करणारी माणसं कधी कधी भयग्रस्त झालेली दिसतात. पळत जातात ते की आपलं संरक्षण कसं होईल म्हणतात. ते कसे काय योगी होऊ शकते. योगी तोच की जो अखंड स्थिर आहे. योगी तोच की जो त्याचं परमेश्वराचे अनुसंधान कधीही न तुटणार असेल. योगी तोच त्याला सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये समत्व प्राप्त झालं. आणि असा तो स्थितप्रज्ञ कसा आहे त्याचे सगळे लक्षणं आपण पाहिले आणि ते सगळे लक्षणं पाहिल्यानंतर भगवंताने सांगितलं की अशी प्रज्ञा स्थिर आता बुद्धी स्थिर झालेला असा जो कोणी योगी आहे तो योगी हा असा तू हो आणि तू हे भय ही भीती आणि हे सगळा मोह हा सगळा तो एवढं सगळं विश्लेषण सांगितल्यानंतर म्हणजे पूर्ण ऐकलं त्याने आणि ऐकल्यानंतर अर्जुन पुढे काय म्हणतो. अर्जुन म्हणतो की हे सगळं तू सांगितलं एवढं प्रचंड ज्ञान दिलं हे ज्ञान इतकं श्रेष्ठ मला मिळालेलं आहे की मला आता ह्याच्या पलीकडे काही मला प्राप्त करावं असं वाटत नाही. म्हणजे फार मी तृप्त झालो पूर्ण. आणि अशा प्रकारचं हे श्रेष्ठ ज्ञान आहे असं जेव्हा तू वारंवार सांगतोस तेव्हा पुन्हा मला हे घोर कर्म करण्याकरता कशा करता प्रवृत्त करतो. पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला. वस्तुतः हा उपप्रश्न आधी विचारला होता त्याने पण त्याचं अजून समाधान झालेलं नाही.
तेव्हा तो म्हणतो की माझ्या बुद्धीला मोहित होईल असं पुन्हा पुन्हा तू का बोलतोस, की इतकं मला आता माझ्या आत्मस्थितीमध्ये आत्महत्यामध्ये मी अतिशय म्हणजे रममाण झालोय, मला खूप आनंद वाटला हे सगळं ज्ञान ऐकून. आता असं वाटतं काही करू नये, बस तुझं चिंतन करावं, जप करत बसावं. हे धनुष्यबाण घेऊन पुन्हा आता कसं करायला हे सगळं करायला लागतं. काय इतकाच मला आनंद झालेला आहे, इतकं माझं कल्याण झालेलं आहे. हे सगळं एवढं प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पुन्हा माझ्या बुद्धीला मोह होईल अशा प्रकारचं तू करण्याकरता मला प्रवृत्त काय करतोयस हे मला काही समजत नाही. त्यामुळे माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे की निश्चित कल्याण काय ज्याच्यामध्ये आहे, असं काही अजून काही स्पष्ट होणारा मार्ग तू मला सांगू शकशील का, असा प्रश्न विचारला. ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच तिसरा अध्याय तो आपण खूप जरा स्वामी प्रत्येक छोटाचं विवरण झालं.